नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। महाराष्ट्रभर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हायरल झालेले बाबा आहेत, जे सुका पाटील बाबा, महाराष्ट्रभर आता चर्चा चालू आहे। तर आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय। तर नमस्कार बाबा। नमस्कार। आता निवांत आहे बाबा। हा, पहिले होतं ते मेंढर राखली, हिरीच पाणी काढलं, पेंड्या बांधल्या। किती होती मेंढर? मेंढर 350 होती। 350 मेंढर? बारीक मोठी। तुम्ही सांभाळत होता का? एकटाच। कसं कसं असायचं म्हणजे मेंढरांचं नियोजन? मेंढर काय सकाळपारी दिवस उगवायला सोडायचे, संध्याकाळी 7-7:30 बांधायचे। 350 मेंढर मग तुमचं स्वतःच्या रानातच असायचे का बाहेर कुठे जायचं तुम्ही? बाहेर बेर तसलं काय नाही, आपल्या शिवारातच तेवढ्या गावाचे। किती होते तुमची? बहुत जी गाव आहे ते ही शिवार राहण्याचे पाक। बर 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 बर। तावशी, मळवाडी, बगदनी गाव, अकोला, मारापूर। तुमचं मूळ गाव कुठलं? घरनिंगी आहे। हिथं देख दिलेली आहे। ही जाव आहेत। बर बर बर। 3,500 मेंढर घेतलेली आता। बर बर। ते काय मेंढर आहे, ते काय जर्सी गाय आहे, म्हैस आहे, त्या घेतले। ते तकल्या खाली गावा खाली बाजूला राहिलाय। शेती किती तुम्हाला? शेती 8 जणात शेती आम्हाला मस्त 2-2.5 एकर आहे। तुम्ही 8 जण भाऊ होता? 8 जण। तुम्ही किती नंबरचा? मी 6 नंबरचा। बर 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 बर। शेतीत काय काय असायचं कसं? शेतीत ज्वारी असायची, पाणी असं, ऊस असायचं। पाणी कमी राहत होतो, ऊस लावा येत नव्हता। बर बर। आता ती उजनी झाल्यापासून नळ आलाय, ते पाणी झाले नदीला पाणी येतं महिन्याला। मग ते पाणी पुरतंय ऊसाला यायला। आता तर पुरं झालाय। होय म्हणते ते, मी काय गेलं नाही। अशा आधी मी सांगते, ती फोन लावते ती कोणाला। तुम्ही आता इकडंच राहायला असताय? मी 9 महिने झाले इथं आहे आता। तुमचं वय काय आता? वय 85 आहे। 85? तरी सुद्धा म्हणजे अजून तब्येत वगैरे सगळे तंग आहे। पण अजूनही गार पाण्याची आंघोळ आहे आपली। गार पाण्यानं? गरम पाण्यानं का करत नाही? नाही करत, कडे बसणं नाही। काय असतं म्हणजे गरम पाण्यानं आणि गार पाण्यानं? गेलो होतो चांगलं, ताट घट राहत नाही शरीर। बरोबर आहे। तुमच्या विषयी जरा ऐकलं होतं की तुम्ही 35 भाकरी खात होता? 35 भाकरी काय लगे होते ते। 4 लिटर दूध, त्या दुधात भिजायला घातल्यामुळे झाले चिकलावणी होते ते। नुसतेच हलवायचे आणि कालवून गिळायचे ते, त्याला का उशीर लागतोय? नाही पण तुम्ही 3 टायमाला किती होते ते बघा की, 3-3, 4-4 खायचे त्या वक्ताला बसून। म्हणजे काम तेवढं असायचं का? म्हणजे कसं असायचं काम? मेंढर राखायचे, पुन्हा बैल सांच्याला चारायचं आहे, न्यायची म्हणलं तर बैल चारायचे, येळभर मेंढर राखायचे। कुठे बाया 4 लावून कडबं काढलेलं असलं तर जाऊन सांच्यात जाऊन पेंड्या बांधायच्या। बरोबर। 1000 पेंडी बांधून येत होतो। दिवसात बांधायचा का? किती वाजेपर्यंत असं हे व्हायचं? सकाळपारी सांच्याच्या 8ला जायचं, आणि सकाळपारी दिवस उगवायला आपल्या घरी यायचं। रसार पेंड्याच बांधायचे। 1000 करब्याच्या पेंड्या तुम्ही बांधत होता त्यावेळेस? आणि ते तुम्ही पाणी पण हे करत होता? ते पाणी हिरीच उपसत होतो की। कसं असायचं ते? पहाटे 4ला नदीला आंघोळ करायचे, घरी जाऊन जेवण करायचं, आणि डबा असायचा ते तेलाचा डबा नाही, चौकानी पांढरा। बर बर। त्याला मधनं लाकूड बसवलेलं असायचं, भाग पाडून। मग ते डब्यानं असं त्या भीतीतून जाऊन पळत जाऊन ते बाहेर ओतून द्यायचं। असं पुऱ्या एका हिरीचं पाणी तुम्ही हापसत होता? किती वाजेपर्यंत व्हायचं सगळे? गडी असतो मागचा दिलेला होता, मळवाडीवरून गडीचं पोचवस्तोर पाणी बाहेर काढून टाकून वरावर राहत होतो।
गडी ते यायचं नेम्या वाटत बघायची. हा हा लगा का पाणी काढले गडी उभा राहिलाय म्हणला वर. हा हा गडी म्हणायचे. हा हा म्हणजे ते पाणी असं शेताला जायचं का? हा ऊस लावलेला होता तालीत. हा हा ते मनानं तालीत जात होतं तर दंड होता. हा 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 दणक्या मोठ्याचं पाणी असं होत होत. म्हणजे त्यामुळं एवढं भाकरी वगैरे जायच्या तुम्हाला या हा. गोष्टी व्हायच्या. बरोबर आहे. आता काम ढिले करायचं नाही ना. आता ती विहीर आहे का? हाय तर 2 पुतण्या येते आता. ते थोरल्या दोघालाच गेले. ते दोघे वारले ती. बर बर बर. मग आता तिथं काय 4 जण वारले. ते 4 आहे आम्ही. हा हा मग आता तिथं पाणी काढायचं कसं असतंय आता? तर ते मोटर बसवले त्याने. हा पहिलं काय राहिलं का नाही? आता नाही पहिलं नसेल काय? पहिले काय पहिले इंजन टाकलं होतं. हातानं नाही निघणं झाल्यावर पुन्हा इंजन टाकलं. 3 गडी येळवर काढत होत. गड्या संघ निघायचं नाही. गडीवर जायचं. 3 गडी काढतात येळवर. पाटील तुम्ही त्यातनं येऊन पाणी काढताय म्हणलं. मी आश्चर्य तुमची वाटायला लागली. तुम्ही हे तर राहा झोप मुकामाला येता येताय. मी म्हणलं येळभर राखून लागा. हे तर मुकामाला यायला मी हे आहे काय म्हणलं. वाघ आहे काय? हे तर मुकामाला लावण्यात काय पडून का करायचं? अजून पण मेंढर आहे ते तुमचे? आहे ते. आता कमी केले ते का तेवढे जायचे? कमी केले. आता काय रानला जाते ते का? नाही आम्ही का घर सोडून कवा नाही हो. नाही का? घरात असते ते म्हणजे शिवारातच ते आपल्या शिवारात नाही. बहुतेक शिवार रान काळा आहे. सगळं फिगळं बसायचे. बाबळा लय होत्या. खायला भरपूर आहे. खायला लय. खाली जायचं म्हणजे शेंगासाठी ती वरणी येते ती. बरोबर. पाणी मिळत नाही त्यांना वर. तुमचं बाबा शिक्षण काय म्हणजे घेतलं का नाही त्यावेळेस? काय होत? काय नाही बाबा. नुसतं अंगठे बहादूर आहे. शाळा हे होते का? गेलोच नाही मी. शाळेत नुकता गेलो तर असा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर म्हातारीने काय केलं? 10 शेर दाणं वाढल्या का म्हातारीला. आणि तिची म्हैस रेडी आणली. मग ती रेडी घेऊन हिथं आलो मी. हिथं आता हिंडा नाही म्हणले. शाळा नाही राहू दे शाळा आपली जमली. मग रेडी घेऊन सगळं पाहुण्याच्या इकडं. मग इकडे येऊन राहिलो. कधीचा काळ होता ते तुमचा म्हणजे ह्याला? असा दुष्काळ पडल्यावर झालतो काळ. म्हणजे काय माझ्या तर काय ध्यानात राहतं काय? बरोबर आहे. तुमचं लगीन किती साली झालं? कसं म्हणजे हे झालं विषय? मी तसल्या भानगडीत आहे. कशाला आहे? चाललं नाही बघायला. कसं कसं झालं लग्नाचा विषय? म्हणजे काय कुठली हे केलं? लग्नाची मालकीने त्यातली शेजारची मारापूरचीच आहे. बर बर. आता इथनं गादीगाव आहे. एवढं जायते गाव. बर बर. मग तुम्ही काय बघायला गेलता? कसं बघाय ते आपल्याकडे कसं असलं काय नव्हतंच. पहिलं नव्हतं असं काय बघा? ते चुलत्यानं जायचं. वडिलांना जायचं. भावकीची 1-2 माणसं घ्यायची. जायचं. त्यांनी बघून यायचं. तसे तकडल्याने येऊन घर पोरगा बघून जायचं. त्यांना पटलं म्हणजे ते मग बैठक करायची. पहिली त्यांच्यावरच आहे. आपण जायचं नाही, बघायचं नाही, यायचं नाही, जायचं नाही. पहिले आता जुन्या ह्याच्यातली माणसं काय म्हणायची माहिती आहे का? आमचा आजोबा पण आहेत. 120 वर्षाचा आजोबा आहेत आमचं. अजून जुना आहेत एकदम. तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यावेळेस जुनी माणसं होती ती भूताच्या मेळ्यात जाऊन जेवायची. काय विषय होता? ते खरं होतं का? कसं होतं विषय? भूता मेळ्यात म्हणजे ती जेवायला जात होती. माणसं धट होती. भूत का करत होती? खात होती काय? काय भेटच नव्हती ती. तुमचं जोडीदार जायचं का? जोडीदार मग अजून बारका होत तेव्हा. पुन्हा 5-6 वर्षानं माझ्या संग आले ते. आधी ती पकाली हाणत होत. पुन्हा मेंढर घेतली त्यानं. कोळी बजरंग कोळी. कसं तुमची कावापासून मैत्री हे आहे? मैत्री
त्यानं मेंढर घेतल्यावरती मिळून आमची राखा लागल्यावर त्यातनं मैत्री लागली हा 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 एका जागी. हा हा हिथलं हिथलं होय. हा काय झालं होतं? वनची मेंढर हिथं घेऊन आलतो मी. असाच दुष्काळ पडलेला 72चा. हा 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 त्या वक्तात मेंढर घेऊन आलतो, त्या दुसऱ्या मेहण्याच्यात होते ते. बर बर थोरल्या भावांशी तर त्या पाहुण्याचं रानाचं बकर होतं. हा 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 तर पसारा आहे म्हणून हा ते म्हणले तिथं राहू दे मेंढर, हा हा इथं पसारा आहे. बर बर आणि तिकडं काय दाट नाही वैसे, तुला काय जमायचं नाही एकट्याला. बर म्हणलं. तर तो जुंधळ फेरच्या फेर लागलेला नसे, असं कडने जुंधळण सापडण्याचं कडू होतं रामोशी. बर 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 हा ते बी असं काम करून खायला झालेले होते. बर आणि ते रोज मेंढर वाटणे त्याच्या वाट्याकडे असायची, हेलायचे, येता जाता बसायची, उठायची. हा हा ते संध्याकाळी कडू एक रातच आलं. हा हा आल्यावर मी झोपलेलो होतो असा, हा वाघर लावले वाघरीकडे. हा बारी पाय कसा काय वाजला म्हणलं, कडेला कोण आला. हम्म पण गपदिश मी उठा गेल्यावर त्यानं मागं सरून कुऱ्हाड झाली. बर कुऱ्हाडीच आहे बाबा. पण 14 टाका पडलेला आहे ते. बर 14 टाक. हा हा हे इथनं दिसतंय तुमचं. रेग आहे नीट. हा रेग आहे सर. इथं खच आहे. हा 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 हो खच आहे. कशामुळं त्यानं म्हणजे तसं केलं काय? मेंढर चोरून नेऊन खायसाठी हो. हा हा बेरडाई जात म्हणल्यावर काय. हो बरोबर आहे. मग तुम्ही आडवं गेला म्हणून झालं ते. आडवण आहे, मी उठायला गेलो हा. झोपेतनं. हा हा पाय वाजल्यावर जागा झालं. हा बरी कोण आहे बघावं म्हणून तर दिवशी उठायला गेलो. हम्म ते महाग उभं राहिले होते 12 वडे. मी काय तकडे ध्यान दिलं नाही, इकडे बघत होतो मी. त्यानं असं केल्या बरोबर कुऱ्हाडीला धपका दिला वर. ते बरोबर तुम्हाला टाक पडलं. टाक म्हणजे असं जात. हा हा एक ते भांग पडलेली होती. थोडक्यात गेलं ती. थोडक्यात नाही, त्यात तरी राहायचं अवक्षच नव्हतं आपलं. ते तकदीर म्हणून साठी एवढे दिवस निभलं. हे मोर होया जाऊ का कसा फोटो निघायचं साऱ्या सिरियसटीत व्हायचं ते. मग आता तुम्हाला एका डोळ्यानं म्हणजे हे होतं का, दिसतं का असं डोळ्यावर आहे? ही डोळा गेलाय, डोळा ही हा तवाच गेलाय ते कोरायला लागल्यावर. बर 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 पुन्हा हे नव हा त्या काळ्या बोबळावर ते गवत कापताना काडी लागली, हा त्याच्यावरती कडू कुरूप सरलं. हा ते दोन्ही बी झाकत आले. आता वयस इथनं तुळशी पत्र एवढं दिसतंय म्हणा, नाही त्यातनं मोहर जायचं दिसत नाही. आता तुमचं जोडीदार कोळे त्यांनी तुम्हाला एवढं म्हणजे हे केलं, फेमसच केलं की तुम्हाला म्हणतो मोठा राखीस. काय विषय नक्की मोठा राखीस कशा काय वाटते? ही जेवण्यानं हा हा जेवण्यानं त्याने बचकत गाजरात पाला मात्यात एवढं हा बागायतदाराच्या ते गाजर उपसून घेऊन आला, माझ्याजवळ दिली. मी म्हणलं मारतो का बजरंगीला, गाजरी एवढी जाते पोटात धोकायचं आहे घाललं म्हणलं. तुम्ही खाल्ली ती? नाही म्हणला, काय होत नाही म्हणला. हा ना, मी हांडली तशीच झाली, ओढली, तिला पाले टाकून मेंढाला. त्यातनं ते म्हणते तसं. आणि धान्या वाघ आहे, धान्या वाघ आहे मोठा राखीस. आणि त्याच गोष्टीनं तुम्हाला आता महाराष्ट्रभर तुम्हाला प्रसिद्ध केलंय त्या गोष्टीने. आणि तुम्ही ते कंस पण लय खात होता वाटतं, ते पण विषय होता काहीतरी. हुरडा. हा 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 मक्कीचे कंस, हुरडा. मकाचं फळ होतं ते सांच्याला कुत्री राखायचं आहे. 5-50 कणीस काढायचे कवळं, कातड्या तसंच जाळायच्या. गुरुजी एक होता रणखाबे म्हणून, लांबला होता बिचारा भाऊ. ती इथं गावाकडे झोप यायची नाही म्हणून ती दररोज संध्याकाळी माझ्या झोपायला यायचे रानात.
बरोबर आहे. त्यांची बी मैत्री अशी लागलेली. हम्म. सकाळपर्यंत त्यांना सवय हम्म. आंघोळ लवकर करायची हम्म. आणि मला बी तशीच. हम्म. मग ते म्हणायचा मी बी पाटील येणार बघा हम्म. आंघोळ करायला. हम्म. चला की जाऊ म्हणला. हम्म. आंघोळ पाट नदीला करायचो आणि यायचो आम्ही. हम्म. त्यातनं त्यांची आमची भेट मिळली, हम्म. मैत्री झाली. हम्म. हुरडा कसा असायचा म्हणजे काय त्या? हुरडा असायचा म्हणजे काय, जुंदळ काढा गेला. हा हा वर घ्यावा. आपण स्वतःच पार्टी ते गुरुजी हे आपण हा हा मकाचे ते हुरडा सारा खायला बसून हा हा भाजून हा कंस काढायचे हुरडा चोळून हा. हातरायचं घोंगड हम्म. आणि त्याच्यावर चोळायचं. हम्म. पहिली जी शेती होती ती जरा वेगळ्या पद्धतीने करत होती, म्हणजे कसं बैलानं हे ते कसं कसं होतं जरा म्हणजे थोडं हे करून सांगा की आम्हाला. बैलाची शेती होती पहिली. बैलाची होती शेती. आत्ता बैल हा. मोडली ह्या ट्रॅक्टरनं. हम्म. ट्रॅक्टर आल्यामुळे ते समजा फन लोकांनी घेतल्या, हम्म. टिपणी घेतल्या. हम्म. मग बैलाला कामच नाही. हम्म. नाही पण भाड्यानं हे बैलाच जात होती ती बंद झाली, मोडून टाकली. तुमची बैल होती का? 8 बैल होती माझी. 8 बैल तुम्ही सांभाळत होता? मी सांभाळ थोडा भाव होता की. हा 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 8 जण असल्यावर आम्ही हा बाकी शाळा शिकायला नोकरी होती. पण हा. आम्ही एक जण मालकांना एक बैलावर हम्म. दुसऱ्या गडी चक्र ठेवलेला. ते हम्म. ग्रुप असत होते ते गुरुवार एक पार ठेवलेलं होतं. हम्म. माझ मी मेंढराला. हम्म. आता आहे ते का बैल तुमची? आता बैल कुणी हा नाही. हम्म. जे त्याची नोकरीला लागलेली, हम्म. जे त्याच्या घेतलेलं आहे, हम्म. कुणी हा नाही. पण बैलाची माझ्याजवळ 2 बैल होते. ते लेकाला बैलाला लावलं ना मेंढर घेऊन गेलो. हम्म. त्यानं दुपारपतूर हाणले, दुपारनं बैल सांगोला नेला. हम्म. 2 होते ते. हम्म. मग सांच्याला आलो मी, म्हणलं मालकीला बैल दे रे. हम्म. नेली एकाला म्हणजे सांगोला. हम्म. बरं नाही होती म्हणजे एक होती, जाऊ दे. हम्म. शाळा बी जाय ना, शाळा शिकली नाही. हम्म. बैलाची शेती चांगली ही होती का? आता जे ट्रॅक्टरनं बिक्टरनं होते ते होते कशी? पहिलं लय पिकत होतं का आता? पहिले पिकत होत हातावर होती. हा ट्रॅक्टरने पेरायला राहणं घट येते ते. हा बैलाच पेरणे म्हणजे घट राहणं, ते फुसफुशीत रान राहत होत. हा. पिकं चांगली येत होती. पहिलं काय मोटरा नसायच्या हे ते. मोटर नव्हत्याच की, पुन्हा झाल्या मोटर. पाणी सगळं असं तुम्हालाच काढायला लागायचं. पाणी ते काढायचं म्हणजे मोठा चालतो ते बैलाची. हिर फोडायची होती म्हणून ती पाणी गडी लोक मग त्याला ते वरदायचे. आम्ही काम कसं करायचं म्हणजे पाणी आहे त्यावेळी काढावं लागायचं आम्हाला. फिटी ती होती, तिला काय टाइम नाही, वेळ नाही. कशामुळे? ते ह्याच्यामुळं कुरड लागल्यामुळं. त्याच्या आधी टकोर फुटलं, आधी काय नव्हतं. बरोबर. तर तुम्ही आधीचे जे खाणं पिणं कसं होतं म्हणजे तुमचं? ती एक सारखं नेहमीच जशी मी काठी उचलली तशी ती 4 लिटर दूध बाबळा झाडणे भाकरी खाणे, मेंढर राखणे. त्यावेळेस भाज्या बिज्या हे ते सगळ्या असं हे असायच्या ना. त्यामुळे तुमचं अजून 85 असून देखील तुमचं वय अजून तंदुरुस्त आहे. तुम्ही ह्याच्याविषयी लई तंग होतो. कुराड लागल्यावरच जिरला गडी. मलाच माघारी असं फिरून बघावं लागत. त्यामुळं म्हणजे हे झालंय. आताच जरा खाणं पिणं आहे ते लोकांचं जरा लय झालंय. 50तनं 60 पर्यंत पण जातील का नाही काय? आता जे माणसं बेकार आहे ते लेकर. दारू पे, तंबाखू खा, ती पुढे आणि कसली आहे त्या की इमल गोवा गुटखा
25 रुपये एका एकाला ही येळभर पिचकारी हाणत्यात. दालपाड भोक पडते ती जाते ती. तुम्हाला दारू पेतेच काळजाला भोक पडते ती, लिव्हर फुटतोय. त्यामुळे आयुष्यमान माणसाचं कमी झालंय बऱ्यापैकी. कमी म्हणजे ती ना मग जात नाही ज्याच दिवस. 60 पातुरी येते ते लिव्हर फुटला नदीकडे जाते. बरोबर आहे. आम्ही कडे बसणच ग नाही. मी सुपारी पान खाल्ला ना, सुपारी नाही. येऊन जाऊन जीवाला लक्षण काय माझं, जेवण भरपूर करणे, दूध भरपूर पिणे आणि व्यायाम करणे, अंग ताकद कशी राहते ही बघायची. कसा व्यायाम करत होता तुम्ही? मग हेतनं त्या झाडा एक तर हे वाळूतनं पळायचं. बर बर बर. आंघोळ केल्यावर. दूध किती असायचं तुम्हाला? दूध सर माझं मी शेरडे 12 होते ती दूध देत होते तांब्या. ते 4 लिटर दूध ते सकाळपारी खायचं, दिवस उगवायला 10 वाजता खायचं आणि दुपारी खायचं. कच्चं असायचं काय असं हे करून तापवून असायचं? अहो कच्च ते भांड्यातनं ते जनावरांच काढलं, इकडे भाकरी त्यात टाकायच्यात. ते चुलीकडे जायचं नाही, पाणी वतायचं नाही. तापवून पेल्यापेक्षा असं कच्च पेल्यावर जरा शरीराला हे होतं. कच्च खाल्लेलं लय चांगलं. शरीराला मानवतं ते चांगल्या गोष्टी मानवत. आता तुम्ही माळ पण तुमच्या गळ्यात आहे, काय सांगताल? म्हणजे कधीपासून माळ म्हणजे ही देवाची फिट यायला लागल्यावरच घातल्यावर नरेंद्र महाराजांनी. बर 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 बर. गावात कडू लोक म्हणाले लाख रुपये चालले दारूला, कडू सारी दारू प्यायला लागली, तर कडून महाराजाकडे नेऊन आणा नाही करा. ते जाऊन आले. मग ते महाराज इथं वरीच राहिले होते. कोण राहते हो? यंदा सवय लागलेली कडूशीला दारू प्यायचे, गुटखा खायचे, कोण ऐकतोय? तेव्हापासून तुम्ही माळ घातली? हा, तेव्हापासून ते फिट राहायसाठी मी माळ घातली. त्यांचं ऐकून त्यांना मी विचारलं, ही माळ घालतो पण ही मी भास्कर खात असतो, काय बी करा म्हणजे काय होत नाही म्हणजे. तुम्ही आधीपासून मटण खात होता? आधी मटण मास ही कडेपासून चालू होती. 12व्या वर्षापासून ती चालूच होत सारखं. नदीला खवरे असायची, जाळी लावायची, खबर लावायची लोक. ते मेंढर कोंडायचे न भाकरी तिखट मीठ घेऊन सामान घेऊन नदीला जायचं. ते मासं काढायचं, नीटनेटकं करायचं, तसंच 3 दगड मांडायचं आणि त्याच्यावर भगोल ठेवून जाळ लावून शिजवून तसंच खायचं. तिथंच खात होता. त्यामुळे आता किती जातं तुम्हाला भाकरी वगैरे? आता खाता का तुम्ही? आता ही समजा मापा गेलं ते 3-4 वक्ताचे तर तेवढे होते ते 3-4 आता पण. मग आता पण तुम्ही खाता का मास बिस काय? चालू जागी तो बस का खायला. म्हणजे तुम्ही ते त्यांना विचारलं की माळ घातल्यानंतर पण खायला चालू का म्हणजे चालते खावा म्हणजे चालतंय, सारं चालतंय म्हणजे. नाही बघा म्हणा, मी एकासाठी तुमचं होय म्हणतोय, मी बस काय हे खायचं म्हणलं. काय नाही म्हणलं तशी तुम्ही काळजीच करू नका म्हणलं. आता कुठं फिरता का असं बाहेर? काय नाही बघा, आता 9 महिने झालं मी ह्या जागेला बसून आहे. जास्त आता म्हणजे पहिल्यासारखं हे होत नाही, नवही चालणं होत नाही. बरोबर आहे. फिरायचं कुठं, पडायला येत नाही, जित्रा होत नाही ते आपल्याला. कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता तुम्हाला ह्या वयामध्ये तुम्हाला तुमच्या मैत्रानं तुम्हाला एवढं प्रसिद्ध केलंय, त्याला काय माती येते काय? दुसरा एक मैत्र होता लय जाम. बर बर.
शिक्षकच म्हणा की ती गोपाळपूर राहायला आहे, चांभाराचा आहे. बर बर बर. त्याचा वडील आहे आमच्या इथे जवळच. मग त्या पोराची ती माझी ओळख पडलेली आहे. ती हिचं आलं तर बापू कुठे गेले तुम्ही. मग दुसऱ्या पोराने सांगितलं बापू असं असं आहे. मग गाडीवर हिचं आलं. इथं त्यानं मला विचारी घेतले, तकडे जाऊन त्यांनी हेलिओ चालू केला. ती प्रसिद्ध झाला बघा. ह्याला काय हे माझ्यावनी ते बिन अंगठे बहादूर, त्याला काय येते वाचा येते का काय. बरोबर आहे. तुमचं ते जोडीदार आहेत म्हणताय, ते आता आहेत का अजून? हाय चालू आहे त्याजवळ आहे. ते 10 मेंढर राखले त्याला. बर बर बर. ते बी एकत्र आलंय. कोण नाही ते म्हणते गुडघं दुखायला लागले बापू आता. का तू काल आहे घातली मेंढर राखायला पाहिजे कसं गुडघं. अहो तुमच्या बरोबर मी फिरतोय की म्हणला, माझ तर चाल आहे म्हणला. आज पत्र पकाला हाणली म्हणला, आता पुन्हा मेंढर घेतली, मेंढर राखायला लागले चाळे दुखायला. नाही ते बी हुबलाक बोलायला. नळाचा फटा सोडलेला असला होता ते, त्याच्यावर उडी तकडे टाकाय गेला. आला का बजीरा नको मध्ये पाय बी पडला म्हणजे बेताळ गुडघाला मोडलं, पाय मोडलं राहली. नाही म्हणता एवढं लांब आहे काय मला, नको बजीरा ऐक माझं. नाही म्हणला हाणली उडी, मध्येच पाय पडला. गुडघा थटला त्या भीतीला तकडल्या. गुडघा थटल्यावर पुन्हा जोशात गावला, रक्त साकारला त्याचा, जास्त गुडघा दुखायला आला. मग त्याला ते 500 रुपये दिले त्यानं, ते तुमडी लावून जाळ्या काढल्या त्याला रक्ताच्या. पुन्हा चालायला लागला. किती वय आहे त्यांचं? त्यांचं 50-60 पत्र असत. 60 वय आहे. 60 वयामध्ये अजून त्यांना जरा ही झालं. ती मस्तीनं झाला भाड्या. उभला गो ऐकायचं नाही. ते मी सांगितलेलं ऐकलं असतं तर कशाला झाला. मेने म्हणतो तो मोड. तुम्ही दोघं मेंढरा माग असायचा का? दोघात मेंढरा असायचे का त्यांची वेगळी असायची त्यांची? नाही ते घेतलेली ती मेंढर माझ्याच मेंढरात होती. 6 महिने त्याला 6 वर्ष एका जागी त्याला सांभाळला. तुम्ही सांभाळत होता त्यांना? घर होतं त्याचं सांभाळायला. मेंढर मिसळून घेऊन शिकवायचं त्याला काय माहिती होतं. म्हणजे पाटील नाही आमचं मस्त क्षीरसागर, पण आमच्या भावकीत पाटील होती हो पहिले. बर 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 बर. म्हणून ते साऱ्याला पाटील पाटील म्हणत पाटला जे ना नाव पडलेलं. तुम्हाला पण पाटीलच म्हणते? पाटीलच म्हणत. बरोबर आहे. तर मंडळी आपण बघितलं, आपण बाबांची चर्चा पण केली, संपूर्ण मुलाखत घेऊन झालेली. लवकरच आपल्या चॅनलला येणार आहे. तर ह्या साईडला बघू शकता त्यांचं हे घर आहे. हे त्यांच्या लेकीचं घर आहे. ते लेकीच्या घरामध्ये राहतात आता सध्या. त्यांचं गाव ऍक्च्युली मध्ये घरनिकी म्हणून आहे, पण ते आता सध्या लेकीच्या इकडे राहायला आहेत. तर अतिशय म्हणजे त्यांचा स्वभाव जो आहे तो खूप साधा व आणि छान आहे. बरं वाटलं. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.